पायलोनेड्रल सायनस याबद्दल माहिती जाणून घेऊया। बऱ्याच रुग्णांना पायलोनेड्रल सायनस आणि भगंदर यामध्ये नक्की काय डिफरन्स आहे हे समजत नाही। तर पायलोनेड्रल सायनस म्हणजे जेव्हा आपल्या टेल बोन म्हणजेच मणक्याच्या शेवटच्या भागावरती केसांमुळे, केस तुटीमुळे किंवा काही ॲब्सेसमुळे जेव्हा इन्फेक्शन होतं आणि तिथून पस निघायला लागतो आणि कधीकधी एक ट्रॅक फॉर्म होतो, तर त्याला पायलोनेड्रल सायनस असं म्हटलं जातं। भगंदरची माहिती आपण सेपरेट एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर याची लक्षणे नेमकी काय असतात, तर माकड हाडाच्या ठिकाणी एखादा फोड येणं किंवा त्यातून पस निर्माण होणं ही लक्षणे दिसतात। आता यावर उपचार म्हणजे शस्त्रक्रिया हा एकमेव त्याच्यावरती उपचार आहे। हीलिंग हँड्स क्लिनिकमध्ये आपण लेझरने त्यावरती सर्जरी करतो। आता ही एक डे केअर प्रोसिजर असते, ज्यामध्ये रुग्ण जेव्हा सकाळी आपल्याकडे येतो तेव्हा दुपारी ही प्रोसिजर होते आणि संध्याकाळी रुग्ण घरी सुद्धा जाऊ शकतो। यामध्ये काहीही कट्स किंवा स्टिचेस घेतले जात नाही। लेझरने ही शस्त्रक्रिया केल्यामुळे तिथून फार काही रक्तस्राव किंवा काही बाकी कॉम्प्लिकेशन सुद्धा होत नाहीत। जर तुम्हाला पायलोनेड्रल सायनस संदर्भात काही शंका असतील किंवा तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। धन्यवाद।